चला पंचांना विनंती असेल सामना त्वरित चालू करायचा आहे. सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवीभाई भोईर आणि सीताराम पाटील उर्फ SP. तसेच गोलंदाजी मार्फत सज्ज होतात सचिन पाटील. पॉवर प्लेचा हे षटक. फिल्डिंग मध्ये रेस्ट्रिक्शन पाहायला मिळेल. दोन क्षेत्ररक्षक पॉवर प्ले सर्कल यार्डच्या बाहेर डीप मध्ये पाहायला मिळत आहेत. लॉंग ऑन आणि डीप मिड विकेट. पॉवर प्ले सर्कल यार्ड मध्ये शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाइन लेग, कव्हर, मिड ऑफ, स्क्वेअर लेग. हाफ ट्रॅकर ऑन साइडला व्यवस्थितरित्या बॅट वर आला नाहीये. थोडस फंबलिंग, रनआउटची संधी जरूर तिथे निर्माण झाली होती परंतु शेवटच्या क्षणाला चेंडूला हातामध्ये ठेवू शकले नाही. थोडस फंबलिंग तिथे मात्र पाहायला मिळालं. पहिल्या चेंडूवर श्री गणेश झालाय. एका धावेने अकाउंट ओपन केलं जातंय उंबारली संघाकडून. डाकुरा फलंदाज येतो SP. एक उत्तुंग षटकार त्यांच्या बॅट मधून आला होता यातील मॅच मधून. डाकुरा फलंदाजासाठी सध्या हवेचा वेग हा खूप लाभदायक आहे. या आधीच्या मॅच मध्ये आपण जर पाहिलं गेलं तर उंबरडे संघाने खूप चांगल्या प्रकारची फटकेबाजी केली होती परंतु हवेचा प्रवाह विरुद्ध दिशेला असल्यामुळे चेंडूला बाहेर पाठवता आला नाही. त्यांच्याच विरुद्ध असलेला सुनील भोईर यांनी डावखुरा फलंदाज त्या हवेचा नक्कीच फायदा घेत असताना 3 षटकार ठोकले होते. तशाच प्रकारचा हा फटका होता परंतु चेंडू चालला जमिनीला चाटक पुसत गोळीच्या वेगाने सीमारेषेच्या पार चौकार. आस्वाद घेत आहेत त्यामुळे आपल्याला डीजेची साथ मिळणार नाहीये. नक्कीच खूप चांगल्या प्रकारचं आयोजन, खूप चांगल्या प्रकारची सोय खेळाडूंसाठी जेवणाचा आस्वाद इथे प्राप्त करून दिलाय खेळाडूंसाठी तसेच प्रेक्षकांसाठी. पाहूया पुढील चेंडू सफल झालेत आधीच SP. फुल्लरलॅनचा चेंडू यावेळेस मिसलाइन क्षेत्ररक्षक येतील का? सुनील भोईर खूप लांब वरून येणार आणि चुकी होणार नाही. एक अष्टपैलू खेळाडू आहे सुनील भोईर, त्याच्याकडून अशी चुकी होणार नाहीये. मित्रांनो पदार्पण आहे आणि पहिलीच मॅच आहे, टुर्नामेंट आहे सुनील भोईर साठी आणि 100% एफर्ट का असतं ते या खेळाडूने पहिल्याच मॅच मध्ये इथे आज दाखवून दिले. काय फटकेबाजी केली होती या आधीच्या मॅच मध्ये, उत्तुंग असे षटकार ठोकले. तोच सुनील भोईर इन ऍट ऍक्शन या चेंडूवर एका मोठ्या फलंदाजाला इथे बाद करण्यात यश मात्र प्राप्त करतोय. खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी सचिन पाटील आणि त्याला प्रतिसाद मिळते सुनील भोईरची. शैलेश घोडे यांचे देखील सहर्ष स्वागत आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सचिन भोईर. सचिन भोईरला सामोरे जातील सचिन पाटील. चला स्पीड अप करा. शफल झाल्या त्या आडव्या बॅटने ऑन साइडला क्षेत्ररक्षक दूरवर आहेत, पोहोचतील का? तोपर्यंत चेंडू जातोय सीमारेषेच्या पार. 4 धावांसाठी चौकार. 4 धावेच्या मदतीने धावसंख्या फलक पुढे सरसावतोय 9 या आकड्यावर. पहिलं षटक मार्गस्थ. अजून ही 2 चेंडू शिल्लक. खूप चांगली धावसंख्या 4 चेंडू मध्ये उभारली आहे उंबारली संघाने. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता, खोदून काढले पॉवर प्ले सर्कल यार्ड मध्ये. खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण, एकापेक्षा जास्त काही नसेल.
शेवटचा चेंडू शिल्लक असेल पहिल्या षटकातील पॉवर प्लेच्या षटकातील हा शेवटचा चेंडू. पाहूया कशा प्रकारे त्या चेंडूचा इथे मात्र फायदा घेतील. फलंदाजीला सलामीला आलेला फलंदाज रवी भोईर. आतापर्यंत एक चेंडू मध्ये एक धाव आली रवीच्या बॅटमधून. ओव्हरफीट चेंडू होता, त्याला सेफ जागेवर खेळून काढले. वन बाउन्स ओव्हर तरफ चेंडू जातोय. 4 धावांसाठी चौकार. शेवटचा चेंडू चांगला समाचार घेतलाय. 4 धावेच्या मदतीने धावसंख्या फलक 14 या आकड्यावर जाऊन पोहोचते. एक गडी बाद 14. सचिनचा विचार केला गेला तर पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना 14 धावा खर्च केल्या, त्यामध्ये एक गडी बाद देखील आपल्या खात्यामध्ये जमा केलाय त्यांनी. दुसरे गोलंदाज येतोय सुनील भोईर, मागच्या मॅचचा हिरो. पाहूया कशा प्रकारे या मॅच मध्ये बरसतोय. गोलंदाजी असो, क्षेत्ररक्षण असो, फलंदाजी असो, अष्टपैलू कामगिरी या फलंदाजाने या खेळाडूने या मॅच मध्ये दाखवली आणि त्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हिरो देखील ठरला तोच सुनील भोईर. इन ऍक्शन मध्ये गोलंदाजी मागवर सज्ज होते. यावेळी समोरच्या दिशेला पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. दोन क्षेत्ररक्षक येतील, त्यांच्या हाताला ब्रश होऊन चेंडू सीमारेषेच्या पार षटकार येतोय. तो बॅलन्स जमा करू शकले नाही. नक्कीच 10 ते 15 पावलं नक्कीच वेगाने आले होते, चेंडू पर्यंत पोहोचले देखील होते, परंतु शेवटच्या क्षणाला चेंडू सीमारेषेच्या पार षटकाराच्या माध्यमाने 6 धावा. पुन्हा एकदा पुलरलेनचा चेंडू होता, परंतु फलंदाजापासून लांब ठेवलाय. षटकाराचं प्रत्युत्तर येतंय. निर्धाव चेंडू, पहिला चेंडू नक्कीच मिडल झाला होता बॅटला. यावेळेस पाहूया, यावेळी चेंडू पडल्यानंतर चुकी करतोय. चुकी केली यष्टीरक्षकाने आणि त्या चुकीचं प्राइस इथं ते मात्र काय होतंय, आडलाय का चेंडू, काय बोल. तीन धावा वाईट. प्लस 3 धावा. चेंडू पडल्यानंतर चेंडूने काटा बदलला. डाऊन द लेग स्टॅम्पला मिस करत चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामधून देखील बीट झाला. शेवटीला चेंडू अडवण्यात सफल झाले. यावेळी साऊथपीट चेंडू होता, परंतु व्यवस्थितरित्या बॅटवर येत नाहीये. ऑन साइडला पॉवर प्ले सर्कल यार्ड मध्ये एक धाव विकली जाते. एका धावेच्या मदतीने धावसंख्येचा विचार केला गेला तर धावसंख्या जाऊन पोहोचलीये 20 या आकड्यावर, 25 या आकड्यावर. सॉरी, यावेळी पुन्हा एकदा चेंडू हवेत आहेत, विजय येतील आणि आता मात्र थोडस फंबलिंग जरूर झाले होते, परंतु चांगल्या प्रकारचे झेल म्हणता येईल. अजून एक गडी बाद होतोय इथे मात्र. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. श्याम भोईर येत आहेत. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी ते मात्र सुनीलने केली. यावेळेस पायची अपील
आणि पंचांनी ती मात्र अपील उचलून धरली आणि पहिल्या चेंडूवर इथे मात्र श्याम बोरला गोल्डन डकचा शिकार होऊन परतावं लागलंय. सुनील भोईर आज जिथे जात आहेत तिथे सोनं करतायत. फलंदाजी असो, क्षेत्ररक्षण असो, गोलंदाजी असो. चला स्पीडअप करायचंय, स्पीडअप करायचंय, वेळ कमी घ्या. खूप चांगल्या प्रकारचा चेंडू होता. चेंडू आतमध्ये येणारा एक धाव कंप्लीट केली जाते. दुसरीचा प्रयत्न खूप वेगाने थ्रो केला जातो, अपील केली जाते, धाव कंप्लीट केली जाते. षटक समाप्त होतो. 2 षटकाच्या समाप्तीनंतर या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फलक पुढे सरसावलाय. 27 धावा, 27. तर तिसरे षटक घेऊन येत आहेत गोलंदाज जगन्नाथ म्हात्रे येत आहेत. त्यांना सामोरे जातील फलंदाज सलामीचा एक मात्र फलंदाज मैदानाच्या आतमध्ये क्रीजवर अजून आहे. रवी भोईर यावेळी साडव्या बॅटने गॅप सिलेक्शन चांगल्या प्रकारे आहे, परंतु सुनील चेंडूवर येत आहेत, उचलत आहेत, फेक करतात, तोपर्यंत 2 धावा. तिसरीचा प्रयत्न इथे मात्र केला जातोय. फलंदाजाच्या शरीरयष्टीवर चेंडू जाऊन आदळतोय. जगन्नाथ म्हात्रे यावेळी स्मिथ टाइम स्ट्रोक स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे, चुकी पाहायला मिळतीये. शेवटच्या क्षणाला झेल मात्र इथे ड्रॉप झाली आहे.
रवी भोईर जो सलामीला फलंदाज आलाय, अजून सेट झाला असेल त्या सलामीवीर फलंदाजाचा इथे मात्र झेल सोडण्यात आलेला आहे. रवी भोईरचा विचार केला गेला तर आतापर्यंत 5 चेंडू फेस केले, त्यामध्ये एक चौका जरूर आहे. स्लोवर गतीचा चेंडू, खूप चांगल्या प्रकारचा फटका आहे. क्षेत्ररक्षक डीप मधून चेंडू पर्यंत पोहोचतील का, परंतु तोपर्यंत चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. संघर्षमय चौकार येतोय. मदतीने धावसंख्या फळक जर पाहिलं गेलं तर धावसंख्या फळक पुढे पोहोचतोय 34 आकड्यावर, 34. शफल झाले होते, हलक्या हाताने खेळून काढले. दुसरीची कॉलिंग पाहू शकता. अतिशय चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. यावेळी चेंडू हवेत आणि इथे मात्र एक सोपस झेल देऊन बसलाय योगेश पाटील आणि तंबूत जाऊन बसलाय. नवीन फलंदाज नितीन मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. नितीन पाटील येत आहेत. नवीन फलंदाज तिसरं षटक मार्गस्थ जगन्नाथ म्हात्रे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नितीन पाटील. स्लोवर गतीचा चेंडू, खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते, परंतु 2 धावा इथे मात्र चित्त्याच्या चपळाईने या 2 धावा क्षणभरातच पूर्ण करतात हे 2 फलंदाज. या आधीच्या चेंडूवर खूप चांगल्या प्रकारची झेल स्वीकारली होती. प्रेक्षकांना विनंती आहे, तसेच खेळाडूंना विनंती आहे, कोणी जेवणाचा आस्वाद घ्यायचे बाकी असतील तर त्यांच्यासाठी भोजन आहे, त्यामुळे तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला गेला तर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 38. 38 लॉस ऑफ 4 विकेट. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज आहे. संभाजी म्हात्रे येत आहेत, त्यांना सामोरे जातील सलामीचा एकमात्र फलंदाज रवी भोईर. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक. स्वतःच्या पोलो थ्रो मध्ये जजमेंट चुकलंय. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा देखील कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फलक 40 या आकड्यावर. स्लोवर गतीचा चेंडू, खूप चांगल्या प्रकारचा चेंडू इथे हाताळलाय, परंतु यष्टीरक्षकांकडून चुकी आणि त्या चुकीचं प्रयत्न एका धावेमध्ये. दुसरीचा प्रयत्न इथे मात्र पाहायला मिळतोय. दुसऱ्या धावेसाठी
काय डिसिजन घेत आहेत? दोघांनी क्रीज सोडणं गरजेचं आहे दुसऱ्या धावेसाठी. जो इंटरनॅशनल लेवलला जो नियम आहे, दोन्हीकडून क्रीज सोडणं तुम्हाला अनिवार्य ठरेल. एक धाव या चेंडूवर. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलक 41 या आकड्यावर सरसावतोय. यावेळी चेंडू पुन्हा एकदा हवेत आहे. क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत चेंडू नो मॅन्स लँड मध्ये टप्पा घेतोय. 2 धावा कंप्लीट केले जात आहेत. तिसरीचा प्रयत्न इथे मात्र पाहायला मिळतोय आणि तिसऱ्या धावेसाठी फलंदाज कोण बाद असेल हे पाहणं योग्य ठरेल. नवीन फलंदाज शनिदास. चला स्पीडअप करा प्लीज. आयोजकांकडून वारंवार विनंती येते, सामन्याला स्पीडअप करायचं आहे. सलामीचा फलंदाज आता मात्र बाद झालाय. रवी भोईर यांनी खूप चांगल्या प्रकारची खेळी केली. नक्कीच धावसंख्या फलक हलतं ठेवलं होतं. एकेरी धाव असेल, दुहेरी धाव असेल, खूप चांगल्या प्रकारचे रनिंग बिटवीन द विकेट त्यांच्याकडून पाहायला मिळाली. असं काही वाटत नव्हतं की सलामीला फलंदाज आलेत आणि कुठल्या प्रकारचा थकवा जाणवतोय. खूप चांगल्या प्रकारचे रनिंग बिटवीन द विकेट रवी भोईरच्या माध्यमाने पाहायला मिळाली. तर धावसंख्येचा विचार केला गेला तर धावसंख्या पोहोचली आहे 43 या आकड्यावर. अजूनही काही चेंडू शेष. यावेळेस आउटसाइड द ऑफ स्टंपचं आम्हाला सांगता या सिटीचं वाईट. अतिरिक्त 1 धावसंख्या धावफलकावर ऍड होईल. तीन चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक पहिल्या सत्रातील. यावेळी झुंजावून खेळायचा होता परंतु सव्वा क्षेत्ररक्षक आहेत, चेंडूची वाट पाहत राहिले. 1 टप्पा घेत असताना दुसरीचा प्रयत्न पूर्ण इथे 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फलक 46 या आकड्यावर जाऊन पोहोचतोय. एकदा स्लोवर गतीचा चेंडू क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि सोपस झेल. खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळते. गतीमध्ये परिवर्तन करताना संभाजी. स्क्रॅच मारतोय सचिन पाटील. नवीन फलंदाज विठ्ठल येतोय मैदानाच्या आतमध्ये. विठ्ठल पाटील येतात नवीन फलंदाज. यावेळेस ट्रिपल अचित. यू मिस आय डेफिनेटली हिट. फर्निचर इथं मात्र उद्ध्वस्त केलाय. शेवटच्या चेंडूवर अजून 1 गडी बाद. दादांना थोडस शुभ सन्मान घ्यायचे आहेत. तसंच मी देखील जेवणाचा आस्वाद घेऊन येतोय.
तर व्यासपीठावर उपस्थित मंगेश पाटील उंबारले यांचा सन्मान इथे केला जाईल. मी नेल्सन मडवी, या नेल्सन, त्यांचा पाय दुखतो कदाचित जास्त. अजित भोईर यांना विनंती करतो तुमच्या शुभ हस्ते व्यासपीठावर उपस्थित उंबारलीचे मंगेश पाटील यांचा सन्मान करायचा आहे. आमचे मान्यवर आदरणीय मंगेश पाटील उंबारली यांचा इथं सन्मान अजित भोईर यांच्या शुभ हस्ते केला जातो. एस के एंटरटेनमेंटचे आमचे किरण थळे यांना डीजे ऑपरेट करताना आपण पाहतोय आणि लाईव्हच्या स्वरूपात सुद्धा फार मोठे योगदान या स्पर्धेसाठी किरण थळे यांचं लाभलंय. 47 टू विन. पाच षटकात धाबा कुठल्या दुंबारली संघाने 46 आणि लक्ष ठेवलंय कोळेगाव संघासमोर 47 धाबांचं. एस के एंटरटेनमेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हर केली जाते. आमचे किरण तळे असतील, यश म्हात्रे असतील, प्रदीप भोईर असतील, कपिल कारभारी असतील, राकेश गायकवाड असतील, अतिशय प्रतीक गायकवाड असतील. प्रदीप, अरे प्रदीप सांगितलं त्यांनी. गेम इज ऑन, लेट्स प्ले. 24 चेंडू 47 ची गरज. फ्रंटफुटला आले, ऑन साइडला खेळतात. श्याम भोईरला आपण पाहतोय. पहिला चेंडू सिंगल येते. फलंदाज आपण पाहिला हिरामन म्हात्रे आणि सुनील भोईर ही सलामीची जोडी आपण पाहतोय. पहिल्या सामन्यात बिनबादे दुसऱ्या फिरती दुसरी लढत आपण पाहतोय ती जयगाव देव कोळेगाव विपक्ष. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय आयुष 11 उंबारली. सचिन भोईर राईट ओव्हर द विकेट. दिशा दिली ऑन साइडला, लो फुलटॉस होता. चेंडू वाऱ्याच्या वेगाने सीमारेषा गाठतोय. सुनील भोईरच्या बॅट मधनं आलाय हा दमदार
रेग्युलर संघासाठी कोळेगाव संघासाठी भरपूर वर्ष चांगले योगदान राहिलंय ते सुनील भोईर यांचं. पुन्हा एकदा तयार, बिनबाद 5. फ्रंटफुटला आले, ऑफ साइडला खेळतात. लागोपाठच्या 2 चेंडूंमध्ये 2 चौकार ठोकलं ते फलंदाज सुनील भोईरनं. अशी दमदार सुरुवात आपण पाहतोय ती सुनील भोईर आणि हिरामन म्हात्रे ही सलामीची जोडी. 2 दिग्गज फेस टू फेस आपण पाहतोय. एका बाजूला आपण पाहतोय सुनील भोईर, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सचिन भोईर. राईट मोड विकेट. इथे मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूने बॅटचा संपर्क होत नाही. कमबॅक केलं जातं. गोलंदाज सचिन भोईरच्या माध्यमातून डॉट बॉलची समाप्ती होते. सचिन भोईर सुद्धा उंबरली संघासाठी भरपूर वर्ष रेग्युलर संघासाठी खेळलेत. सचिन भोईर असतील, सोमनाथ भोईर असतील, राजकुमार असतील, देवा असतील, प्रेमनाथ असतील. फ्रंटफुटला आले, चेंडू पडतो नो माटलांमध्ये. सीताराम यांना चेंडू चकवून सीमा रेषा गाठतो. चौकार. तेरावर पोहोचते. सुरुवात चांगली झाली आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. अतिशय चांगल्या पद्धतीने फलंदाजी आपण पाहतो. मेरिटवर फलंदाजी केली जाते. श्याम भोईर गुड फिल्डिंग. चेंडू वेगाने इथे फेकतात तोपर्यंत सुनील भोईर सुरक्षित पोहोचतात. धावा येतात त्या 2. फलंदाजाने पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा खर्च केल्या तब्बल 15 आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये सुनील भोईर आणि हिरामन म्हात्रे या 2 फलंदाजांनी धावा एकवटल्या त्या 15. बिनबाद 15 अशी चांगली सुरुवात आपण पाहतोय ती दुसऱ्या सत्रामध्ये 47 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना टीम कोळेगाव संघाची. तीन षटकं उरली आहेत. 18 चेंडूंचा खेळ बाकी असेल. धावांची गरज असेल 32. पॉवर प्लेच्या षटकामध्ये योग्य वापर केला 2 फलंदाजांनी सुनील आणि हिरामन. स्ट्राईकला पाहतोय आपण फलंदाज हिरामन, गोलंदाज योगेश. राईट आर्म राऊंड द विकेट. 18 चेंडू 32 ची गरज. कार्पेटच्या माध्यमातून ऑन साइडला खेळतात. श्याम भोईर येतात वेगानं. दुसरीचा इथं प्रयत्न करतात दोन्ही फलंदाज. रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतो. सुरेख तालमेल. तोपर्यंत धावा येतात त्या 2. टोटल धावसंख्या पोहोचते ती 17 वर. चार षटकांमध्ये उंबरली संघाने धावा कुठल्या 46. लक्ष ठेवलं कोळेगाव संघासमोर 47 आणि बिनबाद 17 अशी दमदार सुरुवात आपण पाहतोय. स्ट्रायकरला आपण पाहतोय सलामीचे फलंदाज हिरामन म्हात्रे, गोलंदाज योगेश. कोणी टप्प्याचा चेंडू ऑफसाइडला खेळतात. सीताराम वेगाने येतात. थोडेसे पंबल होतात. इथे मात्र बॉल कव्हर केला 20 धावा आपण पाहतो धावफलकावर. 20 धावांची भागीदारी पहिल्या विकेटसाठी आपण पाहतो सुनील भोईर आणि हिरामन म्हात्रे या 2 फलंदाजांच्या माध्यमातून. लक्ष ठेवले उंबरली संघाने 47 धावांच्या आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना षटक क्रमांक 2 मार्गाचा असताना बिनबाद 20 धावा. बिनबाद 20 अशी धावसंख्या आपण पाहतो. स्ट्रायकरला आपण पाहतो संघाचा आधारस्तंभ तारणार बॅकबॉन सुनील भोईर. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो हिरामन म्हात्रे, गोलंदाज योगेश. राईट आर्म राऊंड द विकेट. एक चांगली स्पर्धा आपण पाहतोय. कुशल श्रीशा स्पोर्ट सागाव सापाड 40+ आयोजित स्पर्धा आपण पाहतोय. सापाड 40+ चषक 2023.
योगेश पुन्हा एकदा तयार. रिव्हर्सचं अस्त्र बाहेर काढलं, फटका फसला आणि सुरेख झेल टिपलाय. पंच चर्चा करतील. तर पंचांनी मागणी केली आहे. आयोजक पाहतायत. एक बाद 20 अशी धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर. नवीन फलंदाज आपण पाहतोय निलेश पाटील आलेत. सुरुवात चांगली झाली आहे. आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 15. सुनील भोईरनं चांगली सुरुवात करून दिली होती. पहिल्या षटकात 15 धावा आल्या. त्यानंतर आपण पाहतो षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ असताना 1 बाद 20 निलेश पाटील स्ट्राइक एंडला. योगेश राटम राऊंड विकेट. ऑन साइडला खेळतायत. झेलची शक्यता निर्माण झाली आहे. लागोपाठच्या 2 चेंडूंवर 2 गडी बाद केले ते गोलंदाज योगेशनं. नेल्सन मडवी यांना कॅमेरामॅनच्या भूमिकेत आपण पाहतोय.
फोर्टी प्लस संघाच्या पाठीशी पहिल्या दिवसापासून कालपासून आपण नेल्सन मडवी यांना पाहतोय. तर बघा 2015ची जी रतनबुवा स्मृती चषक आपण स्पर्धा पाहिली त्या स्पर्धेमध्ये नेल्सन मडवी कॅमेरामॅनच्या भूमिकेत होते SK लाईव्हच्या माध्यमातून. तर योगेश ऑन हॅट्रिकच्या उंबरठ्यावर या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 2 हॅट्रिक संपादित झाल्यात. योगेश राटम राऊंड विकेट. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न चेंडूवरचा व्यवस्थित संपर्क होत नाहीये तोपर्यंत लेग बायच्या स्वरूपात सिंगल येते. पंच आपण पाहतो निलेश जाधव. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय अविनाश कारभारी. निलेश जाधव यांना आपण पंचांच्या भूमिकेत पाहतोय. आमचे गुणलेखक दिनेश जाधव यांचे बंधुराज आहेत. टोटल धावसंख्या पोहोचते 21 वर. 13 चेंडू 26 ची गरज. 13-26 चं समीकरण. हिरामन मात्र स्ट्राइक एंडला. फुल टॉस चेंडू इथं सुरेख झेल टिपलाय. क्षेत्ररक्षक आपण पाहिले उंबारली संघाचे अतिशय चांगले क्षेत्ररक्षण. दोन षटक इथं संपले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 21. योगेशने या षटकामध्ये धावा खर्च केल्या त्या 6. 2 षटक इथं संपन्न झाले. टोटल धावसंख्या आपण पाहिली 21. आता मात्र चेंडू उरले ते 12 आणि धावांची गरज असेल 26. 13च्या सरासरीने या 26 धावा कुटाव्या लागतील. बघूया या तिसऱ्या षटकामध्ये कशा पद्धतीने गोलंदाजी करतात गोलंदाज श्याम भोईर. सामना अजूनही खुला असेल. दोन्ही संघाच्या बाजूने सामना अजूनही बॅलन्स आपण पाहतोय. मात्र जो संघ इथं चांगली कामगिरी करेल तोच संघ सामना जिंकेल. इथून गोलंदाजी कशी होईल क्षेत्ररक्षण कसं होईल. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो कोलेगाव संघाचे 2 फलंदाज कशी फलंदाजी करतात. 12-26 चं समीकरण. श्याम भोईर राटम राऊंड विकेट. इथे मात्र सुरेख झेल बॅक टू द बॉलर. श्याम भोईरनं पहिल्या चेंडूवर इथं गडी बाद केलाय. आपण पाहतो फलंदाज प्रेमनाथ म्हात्रे. प्रेमनाथ पाटील. 11 चेंडू 26 ची गरज. श्याम भोईर. इथे मात्र फटका फसलाय. सचिन भोईर आले चेंडू खाली. झेल टिपला जातोय. लागोपाठच्या 2 चेंडूंवर 2 गडी बाद केलेत ते गोलंदाज श्याम भोईरनं. आणि इथं मात्र संघ थोडासा अडचणीत सापडलाय तो टीम कोलेगाव.
10 चेंडू 26 ची गरज. रजनीकांत आलेत. रजनीकांत मात्रे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो प्रेमनाथ पाटील ही जोडी खेळपट्टीवर. 12 चेंडूंमध्ये 26 ची गरज होती. आता मात्र समीकरण उरलं 10 चेंडू आणि 26 धावा. श्याम भोईर चांगली गोलंदाजी करतात. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर गोलंदाज श्याम भोईर. हॅट्रिक ऑन. इथं मात्र हॅट्रिक इथं साजरी करेल का हा गोलंदाज आणि हॅट्रिक संपादित केले गोलंदाज श्याम भोईरनं. या स्पर्धेतील ही तिसरी हॅट्रिक आपण पाहतोय. पंडित काळन हेदुटणे संघाचे गोलंदाज फोर्ट्रिक साजरी केली आणि श्याम भोईरनं हॅट्रिक साध्य केली आहे. गोलंदाज तयार. लो फुलटा चेंडू ऑफसाईडला खेळतात. रवी भोईर वेगानं आलेत. फंबल होतात. असं वाटलं की चेंडू अडवला. तोपर्यंत बॅकिंगला आपण पाहतो क्षेत्ररक्षक होते. सिंगल आली आहे. 2 आल्यात. धावसंख्या 23 वर पोहोचली आहे. 8 चेंडू 24 ची गरज. 2 मोठे फटके आले तर सामन्यात कमबॅक करू शकतो कोळेगाव संघ. श्याम भोईर राटम राऊंड विकेट. ऑफ साइडला खेळतात. पुन्हा एकदा रवी भोईर वेगाने येतात. दुसरी जण नक्कीच प्रयत्न करतील. गुड फिल्डिंग. फलंदाज मात्र इथं प्रेमनाथ पाटील धावचित होत आहेत. बॅक टू डगआउट. चेंडू 23 ची गरज. यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. दांडी गोल झाली आहे आणि पूर्णपणे बॅकफुटला आपण पाहतोय. दुसऱ्या सत्रामध्ये 47 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना संघ कोळेगाव. तुम्हाला आमंत्रित करतात बबनदादा चौधरी चोळेगाव. पहिल्या षटकाचा जर विचार केला तर सुनील भोईरनं चांगली सुरुवात करून दिली. त्या षटकामध्ये धावाला तब्बल 15. त्यानंतर आपण पाहिलं 2 गोलंदाजांनी फक्त धावा खर्च केल्या त्या 8 आणि श्याम भोईरनं तिसऱ्या षटकामध्ये तब्बल गडी बाद केले ते 4. 6 चेंडू 23 ची गरज. संभाजी मात्र स्ट्रायकरला. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय फलंदाज जगन्नाथ मात्रे. सीताराम आलेत. एसपी लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. इथं मात्र पटका उंच गेलाय. झेलची शक्यता निर्माण. सीताराम वेगानं आले. मागे सरकले होते तोपर्यंत इथं 2 फलंदाज प्रयत्न करतात. धावा आल्यात त्या 2. 5-21 चे समीकरण.
पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं 15 धावा आल्या तर मजबूत स्थितीमध्ये होता कोळेगाव संघ. मात्र पुढच्या 2 षटकांमध्ये धावा आल्या तर फक्त 3. प्रयत्न केला होता क्षेत्ररक्षकानं. इथं मात्र थोडस गचाळ क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. सिंगल आली आहे. धावसंख्या पोहोचते ती 27 वर. 4 चेंडू 20 ची गरज. मोठे फटके मारण्याशिवाय इथे पर्याय नसेल कोळेगाव संघासमोर. पहिलं षटक राहिलं कोळेगाव संघाच्या बाजूने. पुढची 2 षटकं राहिली उंबारली संघाच्या बाजूने. 4 चेंडू 20 ची गरज. सीताराम लेफ्ट राऊंड विकेट. मोठा फटका बनवण्याचा प्रयत्न. फटका फसला. सचिन भोईर चेंडू खाली. झेल टिपला जातोय. रणजित सध्या आलेत नवीन फलंदाज. 3 चेंडू 20 ची गरज. पहिल्या षटकामध्ये सुरुवात चांगली झाली कोळेगाव संघाच्या माध्यमातून. सुनील भोईरनं चांगली सुरुवात करून दिली. पहिल्या षटकात 15 धावा आल्या. 24 चेंडूंमध्ये 47 ची गरज होती. मात्र सुनील भोईर बाद झाल्यानंतर इथं संघ पूर्णपणे बॅकफुटला आपण पाहतोय टीम कोळेगाव. शेवटची जोडी मैदानात. ऑन साइडला खेळतात. क्षेत्ररक्षक आलेत रवी भोईर. गुड फिल्डिंग. चांगलं क्षेत्ररक्षण. तोपर्यंत फक्त सिंगल आली आहे. दोन चेंडू 19 ची गरज. सामना पूर्णपणे उंबारली संघाच्या बाजूने झुकलाय. सुरुवात चांगली झाली. पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्या. त्यानंतर आपण पाहतोय सातत्याने चांगली गोलंदाजी राहिली आहे उंबारली संघाच्या माध्यमातून. योगेशनं चांगली गोलंदाजी केली. श्याम भोईरनं चांगली गोलंदाजी केली. ऑन साइडला खेळतात. 2 क्षेत्ररक्षक सामोरे जातात. गुड फिल्डिंग श्याम भोईर. आता मात्र विजयापासनं 1 पाऊल दूर आयुष 11 उंबारली संघ. या सीझन मध्ये आतापर्यंत 3 स्पर्धा जिंकल्या त्या संघानं. सचिन भोईर, श्याम भोईर, रवी भोईर, योगेश आणि संपूर्ण टीम चांगलं योगदान देते. अशा पद्धतीनं उपांत्य फेरीमध्ये पोहोचला तो उंबारली संघ. आणि पुढची लढत आपण पाहणार आहोत. जय गावदेवी हुदुटणे विपक्ष आयुष 11 अशी उपांत्य फेरीची लढत आपण पाहणार आहोत. साहेब यांचा सन्मान तुमच्या शुभ हस्ते करायचा आहे. तर आदरणीय विठ्ठल पाटील यांना